पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये आता भाविकांसह कर्मचाऱ्यांनाही मोबाईल बंदी करण्यात आली आहे. याचं नेमकं कारण काय? आपल्यासोबत मंदिर समितीचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री सर आहेत, त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत. सर, काय आजपासून मंदिरात मोबाईल बंदी केली आहे? कशा? आपल्या जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे भ्याड आतंकी हल्ला झाला, त्याबद्दल भारतामधील तसेच महाराष्ट्रामधील सर्व मंदिर तसेच पर्यटन स्थळं याबाबत अलर्ट मोडवर घेण्याच्या सुरक्षा यंत्रणेकडून संदेश आहेत. त्यानुसार श्री विठ्ठल व रुक्मिणी मंदिरामध्ये दैनंदिन मोठ्या प्रमाणात भाविक येत असून मंदिरामध्ये मोबाईल तसेच मोबाईल सदृश्य वस्तू, कॅमेरा, इलेक्ट्रॉनिक वस्तू यांची प्रवेशबंदी करण्यात आली आहे. मंदिरात येणाऱ्या भाविकांबरोबर मंदिरातील कर्मचारी तथा अधिकारी यांना सुद्धा मंदिरामध्ये पूर्णपणे प्रवेशबंदी करण्यात आलेली असून मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या ठिकाणी चेकअप मशीन बसवण्यात आले आहेत. सदर मशीनमधून सर्व वस्तू स्कॅन होत आहेत. ज्या वस्तूंना परवानगी आहे त्याच वस्तू आत सोडल्या जात आहेत. बाकी इतर वस्तू भाविकांनी सुरक्षितरित्या बाहेर ठेवून मगच मंदिरामध्ये प्रवेश करण्यात यावा, असा मंदिर प्रशासनातर्फे सर्व भाविक भक्तांना विनंती करण्यात आली आहे. मंदिरामध्ये मोबाईल किंवा इतर सदृश्य वस्तू ह्या इलेक्ट्रॉनिक असल्यामुळे इलेक्ट्रॉनिक वस्तूमुळे धोका होऊ शकतो असे सुरक्षा यंत्रणांकडून समजल्यानंतर सदरच्या वस्तूंची प्रवेशबंदी मंदिरामध्ये करण्यात आलेली आहे. त्याची तंतोतंत अंमलबजावणी करण्यासाठी पोलीस प्रशासनास सुद्धा विनंती करण्यात आले असून मंदिराच्या प्रवेशद्वार तसे बाहेर पडण्याच्या दरवाजावर सुद्धा सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर घेण्यात आलेली आहे. रामकृष्ण हरी. पहलगाम येथे झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरात श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती ही अलर्ट मोडवर आल्याचे दिसून येते. दत्तात्रय देशमुख, राज्य बुलेटिन न्यूज, पंढरपूर.